अरे एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता एखादा प्लॅन सक्सेस नाही होत एखाद्या वेळेस. काहीतरी आहे ना काळी फिरवली. हो 100% सांगतो राती. हो ते आता बाळू भाऊनं सगळं यायला वाचवलं असं मला दिसून राहिलं. हो पण जाऊ द्या. हो दुसरा प्लॅन आहे ना आता. हे कंदील बुडा आहे का नाही याले पुरं बिलकुल फिटूनच जाऊ ना आता. एवढं तर करून जाऊ कमीत कमी मग आता 11-12 वाजेलो. जाऊ द्या टेन्शन घेऊ नका. अजून आहेच ना आपल्या काय झाले का गेले का दिवस. मग कंस मामासारखं रामपुरा राहूच ना आपण टपेल. टेन्शन घेऊ नका. ते पण ते आले वाटते आता. चला अरे या चला चला बसू म्हणलं. या इकडे या आपल्या झाडाखाली या. चला आता 7 वाजले. हो काय आहे नियोजन सांगा. आणि 12 वाजेपर्यंत आम्हाला हे बा जेवण करून जाणार आहे बरं. हो तेच म्हणून राहिलो. अरे एका घंट्यात पुरी लाईन लावतो मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. फक्त एवढी चिठ्ठी तुम्ही पहिले समजून घ्या काय खर्च आहे काय नाही. 11-11:30 वाजता बिलकुल तुम्ही हे बा जेवण करून घरीच असा. विषय नाही. काय म्हणतो ते चिठ्ठी गिट्टी राहू द्या तुमच्यापाशी. जे काय खर्च येईल ते येऊ द्या ना. त्या पैशाचं कोण म्हणलं तुम्हाला. तुम्ही शेवटूनही दाखवलं चालते ना आपल्याला. तरी एक खेप असं डोळ्या खालून गेलं म्हणजे कसं तुम्हाला लक्षात राहते की बा यायला खर्च झाला नाही. तर कसं लोक म्हणजे खाल्लेलं काढतात ना असं आहे ना. फक्त 1 मिनिट 2च मिनिटं घेतो मी जास्त नाही घेत. सांगा सांगा हो काय आहे तुमचं नियोजन सांगा. तर 100-125 स्वयंपाक आहे समजा आपला. हो तर गहू 3 क्विंटल कसं मुंगशिरामपासून घेतले. रात्री जाऊन घेतले. हो तर 3 क्विंटल म्हणजे 7,500 रुपयाचा समजा मुंगशिरामला देणं आहे. 1,000 रुपये आपलं चक्कीच आहे समजा. हो म्हणजे कसं 10 रुपये किलो दे नाही. चला म्हणलं कसं रात्री मेहनत घेतली आपण. 1,000 ते समजा. हो तर आता 8,500 रुपये हे झाले. बाकी आता पुढचा खर्च पहा आता काय देतं. बापरे 3 क्विंटल लागते नाही. हो गहू जास्त लागते काय समजा. मग बापा 3 क्विंटल कमी पडलं कमी पडलं. मग काय तर हो निरा उलटी हात राहील दुखायची आमची तर. मग काय तर 7-8 पोळ्या तर एकदम असा एक एक माणूस खाते. भाजीच तशी बनते ते. माणूस म्हणजे चुरू चुरू मुरू मुरू खाते ना. मग काला करू करू लागू दे ना 4 क्विंटल नाही का तुला भर नाही पैसे. बरं बरं लागे ना लागे ना काही विषय नाही पैशाचा. पुढे अजून तर आता कसं वावरात आपण कार्यक्रम ठेवून राहिलो. हो एक तर देवदासच्या वावरात नाही तर सरपंचाच्या. तर आपल्याला मंडप लागत. हो तर आता मारुती धुटकेचाच मंडप आहे. आणि वरून कशी फारीगिरी खालून चटया फाऱ्या हे ते सगळं त्याच्या इकडे दिलं ते. तर मंडपाचे आपल्याला समजा 6,000 रुपये द्यावं लागेल समजा. 6,000 चटया गिट्या सगळं आलं त्याच्यात समजा. सगळं ओके. 6,000 नाही बरं 6 चालते ना. चला पुढे बाकी. तर अजून म्हणजे 7,500 गव्हाचे 1,000 दैनाचे 6,000 मंडपवाल्याचे झाले 14,500. आणि आता 1,000 रुपये ट्रॅक्टरवाल्याला द्यावं लागत. हो म्हणजे मंडपात सामान न्या आणण्यासाठी समजा. नेते बी ना आणते बी ते 1,000 रुपये समजा 1-2 माणूस असते. तर मग झाले 15,500. उद्या ना सांगा पुढचं सांगा. तर आता पुढचं आहे आपला भांडे. हो आपले कसं देवदास संस्थान आहे की नाही त्याची इथं भांड्याचं आहे सगळं. मंडळाचेच भांडे आहे म्हणा ते. पण त्याचं 2,000 रुपये भाडं पडते. गंज चमचा बकेटा सगळं सगळं समजा. इतके लोक म्हणल्यावर समजा तसं तर ते जास्त घेते म्हणा. पण आपण 2,000 रुपये देऊन टाकू त्याला. हो म्हणजे गावाचा कार्यक्रम आहे म्हणून. बरं मग झाले 17,500. अजून पुढे तर आता आपल्याला का नाही ती जागा साफसूफ करावं लागेल. जिथे कार्यक्रम करत आहे तिथं जरासं गवत आहे काट्या कुट्या हे ते 2 माणसं लागणच त्याला. तर 500 रुपयानं 1,000 रुपये समजा त्याचे लागण आपल्याला. बरं लागू द्या 2 माणसं नाही 3 लागले चालते. हो बरं त्याचे 1,000 झाले समजा 18,500. हा पुढे तर आता आपल्याला की नाही आपला जे आचार्य आहे की नाही हो देणके हो यायचं इवायचं आहे ते. तर ते निघाला म्हणलं तर त्याचं आपल्या 2,000 रुपये हो चार्ज पडते समजा. हो आचार्याचा म्हणजे एक्सपर्ट आचार्य आहे ते. म्हणजे नावाज दिला सगळ्या एरियातनी पुरा दारवा इलाका म्हणजे हो त्याच्याच भोवती आहे समजा. तर त्या मनानं समजा 2,000 कमी घेतले त्यानं. हो या जाचा खर्च पाणी हे ते सगळं आलं त्याच्यात पेट्रोल पाणी त्याचं. तर 2,000 रुपये त्याचे. जाऊ द्या 20,500 समजा नाही का. हा बरं अजून काही राहिलं का. आताच तर खरं सुरू झालं. आता खरी खर्च आहे. आता म्हणजे किराणा लागेल ना आपल्याला. हो तर किराणा साधारणतः तेलाचे 2 डबे लागेल समजा. म्हणजे कसं आहे पोह्याले तेल लावा लागते बरंचसं. भाजीला तर समजा 1 पिपाच लागते. पण बाकी असं 100 लोकांचं म्हणल्यावर मसाला चटणी तिखट मिरच्या आपलं काय जिरं मिरं काय हे असं सगळं खडा मसाला 15,000 पकडून घ्या सगळे. 15 नाही का. असं तेल लय लागते म्हणा नाही का. तेल इतकं नाही लागायला पाहिजे समजा. लागतेच ना. मग कसे पोया करता का पोया भाजी बाकी वरून बी वाळा लागते ना तेल. लोकायला तर पंक्ती वाळा नाही लागत. मग निरा तेलच वाळा लागते बुटलेच्या बुटले. मग 2 पिपे कमी पडत मला वाटते 3 घ्या लागत. बापरे 3 पिपे तेल हो का. बरं लागू दे जाऊ दे त्याचं काही नाही. आपण काही बारीक पाहणार नाही. अजून काही राहिलं का मग आता. काही नाही भाजीपाल्याचा काही जास्त खर्च नाही. आपलं देवदासच्या वावरातलं घेऊ. कांदे लसण संबार अद्रक सगळंच आहे. काय लागले पालक गिलक बाकी सगळं निंब गिंब सगळं आलं त्याच्यात. 2,000 समजा भाजीपाला पकडून घ्या सगळा. म्हणजे पहिले झाले ते आपले 20,500. मग नंतर आता हे 15,000चा किराणा 35,500 हे 37,500 समजा. हो पहा आता हे राहिलंच ना आपलं पाण्याचे कॅना बी लागणच ना. हो त्याला बी 1,000 रुपये लागते समजा. म्हणजे 30-35-40 कॅना लागू शकते ना. वातावरण कसं वातावरण पण नाही ते. पकडा ना 1,000 रुपये काय कॅना समजा 38. अजून काही तर आता बायाची मजुरी राहिली ना नाही का. हो ती काढून घ्यायला लागणार पकड. तर कसं आहे आपल्याला पोया करणाऱ्या बाया सांगा लागन. हो म्हणजे 5 बाया तर सांगाच लागन कमीत कमी. तर पोया कोणत्या करायच्या समजा रामरट्ट्या करायच्या का म्हणजे पातळी बाटी. हो पातळी बाटीच्या पोया कशा पतल्या पतल्या असते. हो ते करायच्या का समजा रहित करायचं समजा कसं करावं. रामरट्ट्या म्हणजे समजा जाड्या समजा नाही का जाडसर समजा नाही का. बस एक खाईन तिकडेच पाय. हो काहीच मजा नाही त्या पोयात नाही. हो म्हणजे कसं आपल्याला जेवण द्यायचं चांगलं द्यायचं. म्हणून म्हणलं बा कोणत्या करावं म्हणजे ते पोया करायचा खर्च जास्त येते ना पातळी बाटीचा. तर म्हणलं मग 10 बाया सांगा लागते मग. सांगा ना मग पातळी बाटीच्याच करा पतल्या पतल्या. म्हणजे कसं भाजी सगळं चांगलं लागेल ते. तेच म्हणलं पण तुम्हाला विचार लागेल ना. आम्ही काय आम्हाला तर वाटते चांगलंच बनाव. तर मग 10 बायाचे पकडून घ्या 500 रुपये 5,000 ते समजा बायाची.
बाबा 500 रुपये किती नाही हो, लई होईन हो, 500 लई होऊन राहिला बाया समजा मग पोया करायच्या. ते बाबा मिनता करायला लागते तरी येत नाही, 500 नाही येत. मग पोया करणं का सोपं आहे का? चुलीपाशी त्या चुलखंडापाशी इतक्या उष्णतेत बसा लागते तिथं. मग दिवसभर आपलं सणसण तपतेला माणूस, मग 10 मिनिटं बसू नाही शकत ना आपण. मग त्याला माहीत. तर 500 मी कव्हर करतो त्याला. हो 10 बाया लागतील आणि पोया कशा पतल्या पतल्या करावं लागते, टाईम लागते ना असं आहे ते. तर 5,000 ते पकडून घ्या. जाऊ दे मेहनतीचं काम आहे. हो, आता पहिले झाले 38,500 हे आता 5 नाही का 43,500. राहिलं अजून काही? आता समजा बाकी तर काही नाही, फक्त आमंत्रण वाल्याला द्यायला लागलं का 500 रुपये आपल्याला. हो काऊन की कसं आहे, लोक आजकाल काय झालं कामच नाही करत. हो काडी नाही उचलत कुठची. पण आता एक तर म्हणजे कसं आहे, वाळणं करायला आपल्याला 2-4 पोट्टे सांगाच लागत. कोण वाळणं करणार आहे? आजकाल कोणी कोणाची कंबर वाकत नाही. तर 5 पोरं समजा आणि एक आमंत्रण देणारा 6 माणसाची समजा 500 रुपयानं 3,000 रुपये ती जाईल समजा. बापरे, म्हणजे माणसं म्हणजे आजकाल म्हणजे हेच नाही राहिलं नाही. हो वाळणे करायला येत नाही. नाही ना, कोणी येतच नाही. पाण्याचा गिलास देत नाही कोणी भरू. हो कॅनापाशी जाय पाणी घे. हो म्हणून म्हणलं आपल्याला 5 पोट्टे आपल्या हक्काचे असले रोजानं टेन्शनचं काम नाही. तर मग काय फायदा एवढा मोठा स्वयंपाक इतकी रुपयाचा करून राहिला आणि वाढायला लेकरं नाही. काही अर्थ आहे का त्याला? पोई आलं नाही, भाजी आणले हे आणले ते आणले. एकदम बिलकुल अटेन्शन. 5 पोट्टे ठेवले टेन्शनचं काम नाही. बरं जाऊ दे मग आता समजा देऊन टाकू मग 3,000 ते 43 आणि 346 500 नाही का? बरं अजून काही? आता अगं पग समजा आता पानं तुम्ही म्हणे बा मसाला पान बोलवायचे, तर मग मी ऑर्डर देऊन देत होतो. हो म्हणजे कसं मग पोराला पाठवतो ऑटो घेऊन. 100-150 पानं घेऊन द्यायला लागेल समजा 10 रुपयानं 1,500 रुपये ती जाईल. ते तर पाहिजेच हो, पानं म्हटल्यावर पाहिजे ना. हो त्याच्याशिवाय मग जेवण कसं हजम होईल आपल्याला नाही का? बरं 46, 47, 48,000 झाले समजा. बस 48 जण अगं बघा 2,000 शिल्लक पकडा, म्हणजे 50चं बंडल तयार ठेवा तुम्ही. हो बस बाकी काही खर्च नाही, बाकी मग टेन्शन नाही. काही हरकत नाही मग. हो तर आता दुकानातून काय सामान घ्यास ते घ्या, कोणतं काय भाजीपाला ते सगळं करा. सगळं हिशोब टिशोब आपला क्लिअर झालं की बिलकुल तुम्ही 10-40 मला पैसे मागून घ्या. ठीक आहे ओके. हो बिलकुल बिलकुल सगळंच आणले वाटते नाही का? हो आहे का मग काय म्हणजे फोन पे मारता का? नाही 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 आहेच नाही, आपल्या गाडीतच आहे. 50,000 रुपयाची गाडीत बंडल पडेल असते आपलं. काही विषय नाही. तुम्ही फक्त मला टच करता, नाही मला कसं लक्ष राहत नाही बरं. तेच म्हटलं. हो ठीक आहे, आता तुम्ही पटकन कामोकामी लागा. ते कोणते माणसं सांगा, साफसफाई करा, मंडपवाले घेऊन जा, बिलकुल पटकन आपल्या कामोकामी लागून जा. झालंच ना आता. बस आता बिलकुल फॉरेन एक्सप्रेस निघालो की बस दळत 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 सगळं सांग तुम्ही. हो करा तुम्ही आरामात. बिलकुल 10 वाजता तुम्हाला फोनच करतो. या म्हणून वावरात. ओके. बाबा एवढं सुधी झाली हो ना. आता गुंपाबाईच्या घराकडे चाललो होतो ना. अरे तुमच्याच घराकडे चाललो तुम्ही. म्हणलं आपल्या स्वयंपाकासाठी 10 बाया पाहिजे ते बा. येईल का मग? आहे का रिकाम पण आहे का म्हणलं पोळ्या गिड्या टाकासाठी? येऊ शकते का? बाबा 10 बाया खायला बाबा इतका मोठा काय साहेब भंडार आहे का बाबा साहेब? अरे भंडारा समजा ना, सगळ्या गावाला कर आहे. हो आपला खातोडी नाही का ते देऊ राहिला. सगळ्याला बिलकुल नो टेन्शन, सगळे जण यायचं आहे, काही विषय नाही. आमंत्रण बिलकुल सगळ्या गावालेच. तर म्हणून म्हणलं पहा मग तुम्ही 10 बाय येत असं तो टेन्शनचं काम नाही. एकदम बिलकुल अशा पातळी वाट्या बनवायच्या, पतल्या पतल्या छडंग पोळ्या बनवायच्या आहे. म्हणजे असा स्वयंपाक झाला पाहिजे की बिलकुल माहोल. तर बाबा येत काय झालं पण रोजच सांग बाबा ते. हो कसं बाया मग कसं मग म्हणजे इतका रोज सांगितला तितका सांगितला. अरे रोजाची नका विचार करू तुम्ही. हो नाही का? हो मग शिरा किस्सा सांगू म्हणलं. हो 300 सांगून द्या नाही का? 200 आपल्याला उरते मग एका बाई मग 300 रुपये देऊन देऊ ना. 300 रुपये येत नाही बाबा. 300 रुपये येत नाही ना. दिवसभर त्या चुलखंडापाशी बसा लागते. येत नाही मला 300 का बाई? येते का मला कौशल? येणार नाही म्हणलं बाया. 300 रुपये येते का? हो दिवसभर आता पोया लाटणं आणि ते लय मेहनतचं काम आहे ना. एक तर पतल्या पोया उंडाले चुरा लागते. होत नाही म्हणलं, येत नाही म्हणलं बाया बहुतेक. जाऊ दे ना. हो 100 वाढून दे 100. हो तरी 100 एका बाई मागं उरते आपल्याला. 1000 रुपये तरी 10 बाय मागं उरते ना. पण पहिले अटून पाहा लागते जरा असं. जमलं. अरे म्हणलं गावचा कार्यक्रम आहे, 400 रुपये मागत असते का? तेच तर आपण तर फुकट यायला पाहिजे पोया करायला. मग एवढ्या जणाला ते भाजी देऊ राहिला, मिरच्याची भाजी आहे फसकला. मग इतका खर्च करू राहिला तुम्ही पैसे मागता. 300 रुपयाने देऊन टाकू. 10 बाया 11 बाया 15 बाया किती होती तिकडे? पाठवून द्या सगळ्या. तसं नाही म्हणलं. हे बा उदळ घेतो आम्ही. हो पोळ्याचं कसं उदळ घेतो. 5,000 रुपये आहेत मी. हो किती काही लागू ते 5,000 रुपये आम्ही वाटून घेऊ. चालते. जाऊ दे आता मुशिराम झिकझिक करायला पुरत नाही का? हो जाऊ दे लवकर कर नाही. बरं ठीक आहे काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणत असतं 5,000 रुपयात उधळा सगळ्या गावाच्या पोया करायच्या, पतल्या छडंग पोया असल्या पाहिजे. सगळं तुम्हालाच करायला लागेल. भांडे उठणं, हे करणं ते करणं सगळं. आमचा माणूस हातही लावणार नाही. चक्कीतनी दयन आहे ते घेऊन जा, कट्टेच्या कट्टे भरून स्वयंपाकाला लागा. हो त्या आपल्या देवताच्या वावरापाशी आपलं मारतील मी पाठवून देऊ राहिला होता मंडप घेऊन, तिथं ते टाकून देईन. आणि त्याच्या बाजूला मंदिर आहे ना, हो तिथं आपलं पोयाचं तुम्ही सुरू करा. समजलं? बस आता निघतो आम्ही. हो द्या लवकर पाठवून द्या ट्रॅक्टर. बस आम्ही जातो इथून आता 9 वाजता. काही हरकत नाही. चला येतो मग आम्ही आता. हो आता देणके साहेब येऊ राहिले, त्याला भाजी सांगून देतो, भात गीत येते बाकी ओके. या मग आता. तेव्हा ते तिथे पोट्टे 2-4 नाही का? हो बस झालं काम झालं आपलं. अरे पोट्टे हो कंदिराबाजी. बोला ना कंदिराबाजी, काय म्हणता बा? तुम्ही इथं का? अरे जा ना बा. ते आता मारतीन, ते भानू गिनू गेले तर मंडप टाकतो म्हणे. लारे तू इथंच बसला का? 2-4 पोट्टे घेऊन जा. म्हणलं आज वाळणं करणं, स्वयंपाकात मदत करणं, ते भाजीपाला काढणं काय उद्याचं काम आहे का? जा ना तिकडे. हो ना, पैसे घेऊन राहिले खादोडीपासून आपल्याला काय? हो ना पण आम्हाला काय फायदा? तुमचा फायदा. खादोडी आता एवढे पैसे देऊ राहिला, मग आता आम्हाला काय निरा फुकटच आहे का म्हणलं आमचं? दिवसभर हे करणं, कामं करणं.
अजून तर आहे असं आहे पोट्टी आहे हो लोकायला कधी म्हणजे फुकट करतच नाही ना आजकाल आपल्याला माहिती आहे ना हो जाऊ दे आपण हे वसूल केलं ना तिकून अरे बा काय काय अशा गोष्टीचे पैसे आता गावातला भंडारा असल्यासारखं आहे नाही याचे पैसे मागत असतील का पण तिकून भेटून राहिले म्हणते ना समजलं ना आता माझ्या बाबा सांगेन मला मग तुम्ही भांडे नेले नाही का आता मग भांड्यावाल्याला 2,000 रुपये दिले तुम्ही कबूल केलेले आहे देणार आहे समजा पण आता आम्हाला मग आम्ही काय फुकटच करावं का म्हणलं दिवसभर का आता चेती गीते आता ही गाडीवर जाते मग जाऊ दे उदळ देऊन ते टेन्शन नको डोक्षेले मग काय तर सोय झाली पाहिजे त्याची नाही तर मग म्हणून काय केलं तर पैसेच घेतले का काय आले का बरं ठीक आहे काय हरकत नाही आता तुम्ही असं करा मग हो एक काम करता लाला तू हो तू आता काय कर 5-7 पोट्टे जमा कर हो तुम्हाला मी 3,000 रुपये देऊन देतो झालं 300 रुपये जाणं 10 पोट्टे तुम्ही सगळे जमा करा सगळं कार्यक्रम होईपर्यंत म्हणजे आम्हाला काही म्हणजे सांगायचं कामच नाही पडलं पाहिजे वाळणं करणं पाणी हे ते सगळं पाहुणे सोय झाली पाहिजे सगळ्या गावातल्या लोकांना वाळणं करणं चालते 300 कमी होईल नाही रे आपलं होशील 300 रुपये कमी होईल बा तुम्ही असं करा उधळ देऊन टाका आम्हाला 5,000 5,000 नाही बा सांगतो ना तुम्हाला काहीच मनाचं काम नाही हो काडी उचलायचं काम नाही आम्ही सगळं करतो पत्र उचलणे फेकून देणे सगळं ओके 5,000 रुपये हो ना जास्त राहिले कसे नाही का हो ना आपल्याला काय उरून मग अरे नाही ना असं इतकं नसते हे बा 4,000 रुपयात फायदा 4,000 रुपये तुम्ही आता तुम्ही कसं देऊन टाकेन मी पण काही देसान म्हणलं काही म्हणजे कार्यक्रम झाल्यावरच ना पण नाही तर बस 8 दिवसांनी यान मग यान उद्या असं नाही पाहिजे आपल्याला हे तर काही लयच बा पैसेच करते होणार रे बा पा म्हणलं तू यायला का बाबाचे भाजीपाले 2,000 रुपये देणार आहे भांड्याचे 2,000 देणार आहे सगळ्याचे उधारच ठेवले ना मग सगळ्याचे आता खादोळे जेवण झाल्यानंतर आपल्याला पैसे पेमेंट करणार आहे मग त्याच्यानंतर मी तुम्हाला संध्याकाळी करणार आहो तर म्हणलं तुम्ही टेन्शन नका घेऊ 4,000 फायनल झालं आपलं आतापासून कामी लागा तुम्ही जा वावराकडे मग चालते चला रे भाऊ चला पोट्टे जमा करतो आम्ही टेन्शन नाही लारे आता अध्यक्ष आमचे 4,000 रुपये आम्हाला काम झालं की देऊन द्या टेन्शन नाही पैशाच नका लोड घेऊ तुम्ही हो चला 1,000 उरले तरी आपल्याला हो चला ठीक आहे लागा काम कमी लागा हो मी पाहतो आता बाकीचे काम आहे मग ओके काय बाबा काय गडबड तर काही समजून नाही राहील तुम्ही बा काय जसं काय घरी लग्न नाही कसं तुम्ही काय आहे रे बा गडबड अरे आता कधीच जेवण नाही का ते आपलं खादोळीची इकून आहे की नाही हो तर आपल्याला देवदासच्या वावरात करायचं आहे त्याच्या खोपडीच्या समोरची जागा पुरी साफ करायची आहे हो आता मी कसं मंडप गिंडप पाठवून राहिलो तुम्ही दोघं जा हो तेवढं समोरचं पूर्ण बिलकुल गोटे गिटे उचलून सपा चेक करून टाका हो म्हणजे 11 वाजता आपली पंगत बसली पाहिजे देणकी उरायला आणि बायाला सांगितलेलं आहे आता मग अरे एखादा माणूस पाहिजे ती साफसूफ करायला आम्हाला काय सांगून राहिला तू तर मॅम होते का फुकट काम अरे पण काय आलं का पण आता तुम्ही केलं असतं साफसूफ तर बरं जाऊ द्या तिकडे तुम्हाला रोज देऊन देऊ किती देऊ तुम्हाला दोघाले 200 रुपये देऊ का मग तेवढं करून टाका मग आता तिकून 1,000 काढले आणि इथं 200 देते वाटते बा ते करून टाकी आम्ही 100 देऊन देतो आम्हाला करतो साफ ते आता घे टिकास पावडं डॅनी चाल मग तेच म्हणला 200 रुपये दोघाला देऊन दे ना हो 100 जा आता लवकर जा फक्त टाइम नको लावू आता फटकन झालं पाहिजे तयार तिचं बस निघालो जाता हो चाललो तेच म्हणलं स्वयंपाकाचं अजिबात घरी हे बा काहीच करू नका तिथं रट्टावून जेवा हो भूक चांगली लागली पाहिजे आतापासून काही खाऊ बी नका सणान खायचं बिलकुल आहे कीच नाही चला येतो आम्ही काय का ट्रॅक्टर जाणलं ते मारते तर लाईन काय होते इकडे दुकाना भजी आणते का म्हणा काय कंदील बुड्याचं भानू पुढे घे जरासं साईडला लावा असा घे पुढे घेते बस सामान घेतलं की टाकलं की निघाल्या घे पुढे घे जाऊ दे पुढे जाऊ दे जराशी टाली समोर घे म्हणजे लवकर टाकता आलं पाहिजे पटपट घे लवकर पुढे घे बस राहू दे तिथेच राहू दे हो बस आता कसं वजनदार सामान आहे राहू दे तिथेच राहू दे उतरतो आता जा भानू तू चालला जा म्हणला सामान घ्यायला अर्धा घंटा जाते आता तर सरपंच साहेब यादी दिली ना तुमच्यावर तर म्हणलं आता पाहून घ्या ते सगळं सामान बिलकुल ट्रॅक्टर टाकून द्या आता हो मी काही इथे थांबणार नाही बाबा सामान तर लय दिसून राहिलं बा 3 डबे तेलाची साखर आणि पत्ती हे दिन काय बाबा एवढं म्हणलं तांदूळ तर बाबा किती 50 किलो तांदूळ बाबा बासमती अरे का कंदीला पाहिजे काय म्हणजे हे कसं काय इतकं मोठा किराणा काय म्हणलं गाव जेवण आहे का आता ते संत्यानं अलाउन्स केलंच नाही केलं का ज्यानं संत्यानं अलाउन्स केलं नाही का म्हणलं पाहत आहे आता चल सांगा लागल अरे सगळ्या गावाला भंडारा आहे ना त्याच्या मग काय तर आता 8 वाजून राहिली तर लवकरात लवकर सामान द्या ते मसाला वाटायचा राहिला तिकून देणकी येऊन राहिला लवकरात लवकर तुम्हाला माहित नाही का काय म्हणून मग आपलं खादोळे जेवण देऊ राहिलं सगळ्या गावाले देवदाच्या वावरात भांडे नेले सरळ झालं तुला काय माहित नाही का हो माहित होतं म्हणा ते पण मी इतके लोक म्हणलं बा इतकं नव्हतं बा मला वाटलं बस आपलेच आहे का मोजके समजा ते कसं निर्णय बदलला हो कसं आहे 2 क्विंटलचा भंडारा आहे ते जवळपास समजा हो दळण गिळण हे ते आता वावरात गेलेलं आहे ट्रॅक्टर एक ट्रिप मारून आलं मंडप गेलेला आहे आता सगळी व्यवस्था सुरू झाली फक्त आता किराणा म्हणलं चटकन घ्या मसालाच वाटणं महत्वाचं आहे बाकी सामान तिकडे जाऊ द्या झालं मग विषय म्हणून म्हणलं कसं आहे पुऱ्या गावासाठी जेवण आहे टेन्शनचं काम नाही आहे तुम्ही बी बिलकुल आता पहिल्या पंक्तीत हो मेन लोक पहिल्या पंक्तीत घेऊ आपण 12 वाजतापासून सगळ्या गावाला आमंत्रण अच्छा हो का बरं ठीक आहे पण हे सामान लय होईन ना हे ते जरा म्हणजे लय झालं नाही 3 तेला डबे लागणार नाही काही गहू किती घेतलं कणिक किती आहे आणि तुम्ही नका विचार करू काय आहे की ते फक्त यादीत जे आहे तेवढं देऊन द्या हो ना अर्ध दुकानातलं सामान घरी उतरून आहे ना आम्हाला त्याला 3 डबे द्या हो तांदूळ द्या साखर पत्ती हे ते सगळं साखर खायला पाहिजे म्हणा साखरचं काय काम होती तर काय शिरा गिरा आहे का
अरे काय तुम्हाला साखर अरे लोक येते मग चहा पाणी करणार का? मग आता बाया स्वयंपाकाला आहे त्याला चहा नाही करणार का? तुम्ही त्याचे काही एक विचारता जे आहे ते तुम्ही सामान द्या ना मग ना. जे जे काय आहे ते मग काय बसल्या हिशोबात तुम्हाला काय करावं लागते ते देते ना देणगी पैसे. तुम्ही काय गुरु राहिले हो का? बरोबर. दिले नाही का मग समजा? म्हणजे नगदी नाही काय, उधार आहे का? उधार खायला हो. संध्याकाळी आपल्याला जेवण झाले की पैसे द्यायचे कोण. मग काय खातोडे गाडीचे पैसे आहे म्हणे. सांगा म्हणे मला लवकर जेवढं बिल होते तेवढं उद्या म्हणे. मग सगळ्याच उधार आहे ना. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पैसे माझ्याकडे लागले झालं. टेन्शनचं काम नाही. आता काय जवळपास 20 पर्यंत जाऊ शकते बा आता, काऊन की बरंच दिसून राहिलं ना सामान. अजून 50 55 होते का? होऊ दे जाऊ दे. हो सांगता येते नाही का? हो वाढलं बा का बिल पाय. बरं ठीक आहे ना. हो द्या ना 15-20 हजार जे काय होईल ते. हो बिल फक्त तयार करा. माझं लवकर आणून दे जा जेवायला असेल तेव्हा. ठीक आहे मग. बरोबर ठीक आहे ना मग. हो मी तुम्हाला बिल देऊन दे. हो पैशाचं मग पाहिजे तुम्ही. तुम्हाला मागीन मी. हो ठीक आहे. मी मोजून ठेवतो सामान, या तुम्ही अर्ध्या घंट्यानं. नाही 25 वर कॅना नको आणलं तुम्ही. हो 15 रुपये लावायच्या 15 ना. हो तेच म्हणलं. नाही तर मग 20 रुपये ही ते नाही पुरत नाही आम्हाला. पुरत नाही. वावरात आणा लागतील कॅना ते. मग वावरात न्यायचं ते अलग पडते ते. 25 रुपये कॅना लागेल ते. किती कॅना आणू सांगा तुम्ही. घर भरता करायचे आमचं तर काही कमिशन भेटू द्या आम्हाला. अरे हो ना पण मी काय म्हणतो 20 रुपयाला लावून द्या सरळ 25 कॅना घेऊन या. हो 25 वर नको आणू. मग कमी पडलं तर आमची ते इरीचं पाणी आम्ही त्या कॅनीत टाकू. काही विषय नाही. फक्त पाहुण्यापुरतं आम्हाला पाहिजे. बाकी पुढचं पुढे पाहून घेऊ आम्ही. हो फक्त महत्वाची म्हणजे पहिली पंगत चांगली नाही पडली की झालं आमचे पैसे बसू. तर तू फक्त असं कर. हो 25 कॅना घेऊन ये. 25 500 रुपये. हो झालं फायनल. हो येऊन घे वावरात देवता सनसनीच्या वावरात. बरं ठीक आहे. हो काही वांधा नाही. हो येऊन जाईन. हो बिलकुल 11 वाजता. ओके. आता कॅनावाल्याचं झालं. हो मंडपाचे गेला आपला पुढे. अजून काय राहिलं बाकीचं? बाहेर गेल्या आता. हो देणकी समोर गेला. आता राहिलं आपलं बाकीचं तर काही नाही. भांडी गिंडी सगळं गेलं आता. राहिला विषय आता फक्त पानाचा. हो पानाचा मी गुरुजीला फोन करून देतो. गुरुजीला म्हणतो आता शाळेत तुम्ही येतात तर पानं घेऊन जा नाही का? टेन्शनचं काम नाही. ते एक फोन करतो. ठीक आहे. बाकीचं काही अडचण राहिली नाही आता. आता बाकी तर काही राहिलं नाही आता. हो फक्त आता पैशाचं पाहिजे गोड्या. हो कसं आहे कधी हो आपण लेखाचा खर्च करी. ती लेखाचा नाही आपल्याला चाट द्या. नाही तर कसा हाय छत्राबरोबर दे. ते लेका खादोडे म्हणजे का कंदिल्याच्या वरून आहे का? मला टोपी देणार आहे का ते काही लेका? अरे बा त्याच्यासाठी संत्याला काय बोलावलं तर मग? संतोष तुला ड्युटी कोणती आहे समजलं का म्हणलं? सांगा ना आज ना ते धोलाले माणूस पाहिलं आहे तसा. हो म्हणलं सांगा ना मग काय काला तर काय नाही तर. हो काय कसं काय तर पाय आता तुला 500 रुपये रोज देतो आम्ही. हो तुझं काम एकच आहे आमंत्रण देणे. हो तर आमंत्रण द्यायचं कसं करायचं? सगळ्या गावात हिंडत बसायचं नाही. हो आपल्या मंदिरावर जाय तिथून आपल्या भोंग्याहून अनाऊन्स कर. सर्व गावाला चुलबत आमंत्रण आहे. 12चं सांग 12चं. हो म्हणजे कसं पहिले पाहुण्याची पंगत बसवायची आपल्याला. हो त्याचं निरेपिरे झाल्यावर मग आपलं सारा गोंधळ झाला चालते. हो म्हणून म्हणलं 12 वाजताचं सगळ्याला आमंत्रण देऊन दे. चुलबत आमंत्रण. विषय नाही समजलं. हो बाकी झालं तुझं काम. मला काही एवढं भोंग्याहून सांगायचे 500 रुपये आपल्याला. अरे मग आताच कळतो ना मी अलाउन्स खलू का मग? का तेवढे अलाउन्सचे 500 रुपये देऊ राहिला का तुले दुसरं काम आहे ना अजून त्याच्या संग. तर तुले आपला जे खादोडे आहे का खादोडे हो त्याच्या मागच राहायचं आहे तुला काय? हो ते 2 जण आहेत का मानमोडे ते. बिलकुल ते कुठं जाते काय करते संग मगच राहायचं. आसपास राहायचं. त्याच्या गाडीपाशी ते वळाखाली गेला की पुढे जाऊ द्यायचं नाही त्याला. मला फोन करायचा नाही तर काही सांगता येत नाही. बरं 50,000 ती परी मला बसायची. म्हणजे समजा खादोलेवर ध्यान ठेवायचं नाही का? बरं खादोलेवर ध्यान ठेवायचे 500 रुपये. बरं ठीक आहे ना मग चालते ना. अलाउन्सही कळतो आणि त्याच्यावर ध्यानही ठेवतो. बा याच्यात अजिबात चूक झाली नाही पाहिजे बरं. हो कारण की लय मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल मग. हो कारण की कसा माणूस आहे चांगला म्हणाटे असा काही हे नाही दिलदार आहे. पण काही सांगता येत नसते. नेट फिरली काय करा तर म्हणलं बा तू त्याच्यावर लक्ष ठेवायचे काम कर. 500 रुपये नंतर तुला भेटून जाईल. ओके पाहतो मग. हो अलाउन्स करतो. जर लाईन नसली तर मग दवंडी देऊन टाकतो. हो तर काही हरकत नाही मग. हो ठीक आहे मग. अरे का तेच म्हणलं वाटच पोरायला होतो सगळं. बालबिस्तारा गेला म्हणलं. हो बस आता तुम्ही काय करा गाडी तिकडे आपल्या वावराकडे जाऊ द्या. सरळ आमच्या संगत चला आता. बस फोडणी देणे भात लावून देणे बाकी टेन्शन नाही. शांताराम देवदास पुढे गेलेले टेन्शनचं काम नाही. हो आता काही घरी जात बसू नका. चालते ना मग तसंही चालते. जाते ना वावरात गाडी. हो चला मग चला काही हरकत नाही. मग काय आता आपल्याला कामात ज्या कामाला आलो ते महत्वाचं आहे ना. नाही का? हो चला येऊ बाबा चला. हो चला मग घ्या पलटून घ्या गाडी. चला आमच्या संग. हो चला. आता पण सुरू झालं असेल तुमचं. काही आता पोया करसान काही शकसान ते. कसं काय म्हणलं इतकं उशीर असते का? 9:15 9:30 उराल ना. आला ना आता काय आला ना सगळ्या बाया आल्या आता. उंडे सुरले की बस बरोबर अळे खोनली की बस सुरूच करतो आम्ही आता. मग भांडे कुठे आहे सगळं काय टेन्शन नाही. तुम्ही लोक काळजी करू. लय बाया आहेत. फक्त 5,000ची तयारी ठेवा तुम्ही. अरे पैशाचा विषय नाही इथं. पैशाचा नाही इथं. कसं आहे आपले जेवण चांगलं देणं आहे. हे महत्वाचं गोष्ट. पोळ्या तुम्ही अशा म्हणजे रामरट्ट्या करू नका. म्हणजे पतल्या पोळ्या असल्या पाहिजे. एक जरी पोळी मला जाडी दिसली मी पैसे देणार नाही सांगू राहिलो आता. खादोडे साहेबात सांगणार की स्वयंपाक सगळ्याला चांगला भेटला पाहिजे. 5,000 रुपये फुकट देऊ राहिलो आम्ही. तेच म्हणून राहिलो मी. हो तर तुम्हाला तिथे आणून द्यायला लागेल सगळ्या पोळ्या वगैरे. हो ते तुमच्या जिकडे आहे. आणि ते भांडे कुंडे सगळे नील नाल करून बिलकुल इथं ओके करून ठेवायचे. आम्ही ट्रॅक्टरात घेऊन जाऊ. ठीक आहे मग आता जेवण करून जायचं 12च्या नंतर. 12च्या नंतर कोणीच नाही यायचं. 12च्या नंतर चहा पाण्याची व्यवस्था इथं आहेच. सगळं करून घ्या काही टेन्शनचं काम नाही. हो चला येतोय मी आता.
ते सिलेंडर कोण आणून म्हणलं काय चार करा साहेब ते सगळे आणून ठेवले ते भांड्यावाल्याचे पण आता हे सिलेंडर नाही पाहिजे का आपले सिलेंडरचे पैसे सांगितलेच नाही आपण त्याला नाही का नाही सांगा लागून बा 2 सिलेंडर लागून राहिले ना का आपल्या थोडीचे देणार का बरं ठीक आहे सिलेंडरची व्यवस्था लावतो मी पाय तुम्ही काही टेन्शन नका घेऊ येऊन जाईल 10-15 मिनिटं इथं सिलेंडर ओके नो टेन्शन. हे 25 कॅना म्हणून राहील ना अजून 25 न होत नाही म्हणते 50 कॅना लागेल म्हणते. शांताराम एकानी काय करा आता हे आम्हाला दंड बसते ना मग. अरे शांताराम इतके पैसे नाही दिले ना खादुडेनं. अरे 25 कॅनात होऊन जाते ना आपलं. अरे तुमच्या घरचे चालले का पैसे त्यावेळी शिल्लक मागा ना मग 50 कॅना कमीत कमी लागत नाही का सर गाव जेवण सांगता राजा 25 कॅनात नाही मग नंतर काय इरीचं पाणी आणावं का त्यात नाही तर अजून 500 वाढते वाटते बरं ठीक आहे काय हरकत आहे 50 जाऊ दे 1000 रुपये देऊन दे ना काही वांधा नाही. बरं पैसे म्हणलं संध्याकाळी लागेल ना हो हे कॅना न्यायच्या वेळेस. अरे पैसेच घे ना रे पैसे घे म्हणलं तसं नको करू म्हणलं फक्त कॅना फुल भरून आणा नाही तर मग अर्ध्याच काय कॅना आणता 50च्या जागी 100 कॅना लागते मग आम्हाला सांगू राहिलो आता 50 कॅना फुल भरून एक कॅन चेक करीन म्हणलं मी सांगू राहिलो पैसेच घे तू ठसन नको करत जो चला झालं का आपलं देण की भाजी आटपली का भात गीत सगळं आपलं निपटलं का ते झालं सगळं झालं भातही झाला भाजी झाली तिकडल्या पोळ्या आल्या आपल्यासाठी हो चला पहिली पंगत बसवायला काही हरकत नाही द्या फोन मारून पटकन 12 वाजता सगळं गाव बोलवा. ठीक आहे ना मी संतोषला फोन करून देतो हो ते आहेच संपर्क हो त्याला फोन करून देतो शांताराम मग कसं मेन लोक आपण येऊन घेऊ सरपंच हे ते बरोबर 11ला बिलकुल हो येऊन जातील ते आणि तिथं बसाई विटाची व्यवस्था केली आहे आणि बाकीचं तर चहा पाण्याची काही गरज नाही का सोपसुपारी येते आता पानं तर येऊनच राहिले विशेष नाही हो करा मग फोन करा पटपट मी सरपंचाला सांगितलं येऊ राहिले म्हणजे एक झुंड आपली फक्त तुम्ही त्या खादोड्याला फोन करा हो बस झालं कामच झालं मग. बरं ठीक आहे ना करतो ना मी देवीदास आपले ताटं काढून घेतो ना आपल्या त्या भांड्यातले 25-30 ताटं आपल्या लोकांची काढून घे बरोबर पद्धतशीर बाकीच्या मग पात्राला देता येते मग गावालेल्या चला पात्राचं आपलं ताटाची व्यवस्था करून दे. बाबा खादोडे हो ना ताटात जेवण हे गावालेले पात्रावर जेवण कंदी लावायची तर काही समजत नाही बा बरं ठीक आहे ना हो करतो व्यवस्था. चला म्हणलं जेवण करायला हो ते कसं आपलं कंदी लाभत आहे की नाही हो त्याचा फोन आला होता लवकर घेऊन या म्हणे. सो झालं का आटपलं का सगळं बरं ठीक आहे लवकर आटपलं 10:30 पावणे 11 वाजता वाजले नाही का हो बरं ठीक आहे. बरं या मग हो चला लवकर पंगत बसून गेली मग गावातले लोक जेवायला मोकळे होते चला काय मुश्किल होईल पण नाही का बुड्याचं हो काय राजा आपण गेल्यावर याचं होईलच काय लोक याला मारल्याशिवाय सोडत नाही मी सांगतो ना मानमोडस आहे हो याच्यापासून पैसे लोक घेतल्याशिवाय राहत नाही का या गावातले हो हे बुडं असं फिटणार आहे हो मी सांगतो तुम्हाला याला गाव सोडून पैसे येणार आहे 50 ते 60च्या दरम्यान याला टपोरा बसणार आहे पुन्हा तेच म्हणून ट्रॅक्टरनं सामान आणलं त्यानं हो तिथं एक पेंडॉल टाकला तिथं जेवासाठी व्यवस्था इथं बसा उठासाठी पाण्याच्या कॅन लागन तेवढ्या म्हणजे सामानाची काही कमीच नाही ना पाणी बोलावले म्हणजे गुरुजीजवळ हो काय मोठं कठीण काम होणार आहे पण एक राजा माझ्या गोष्ट जराशी ध्यानात येऊन राहिली मगापासून हे जे पुट्टा आहे की नाही हो मागं उभं आहे आपल्या हो हे आपल्या संघच आहे राजा हो घरापासून तर संघच आहे बिलकुल मागं इकडे पाहिजे तिकडे पाहिजे हो आपल्या मागच आहे ते बापरे असं हो ते अडखळत बोलते ते पोट्ट हो राजा घरापासून नाही का मागा आहे उभं का ते बरं त्याला काय वाटणार मग एवढा खादोडे सोपा आहे का म्हणा हे जरी असलं असे 10 जरी आपल्या मागा लावले सिक्युरिटी तरी आता काय खादोडे म्हणते मला बी तुम्ही हे बा तुम्ही हुशार हा पण तुमच्यापेक्षा जे जरा मोठे कलाकार दिसून राहिलं पोट्ट हे हो कारण की आपल्याला म्हणजे तुमचा जे प्लॅन आहे पोहून जायचा वळा खालून गाडी घेऊन जायचं बा पहिल्या पंक्तीत जेवायचं आणि हे गावातले आता जेवणाच्या धामधुमीत गुंतून जाते बा बुडा आणि आपण पोहून जाऊ पण हे पोट्ट आपल्या मागावरच 100% सांगतो हे आपली खबर त्याला पोहोचासाठीच ठेवायला देणं. अरे तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्हाला हे बा काही होणार नाही झालं बाकी काही विषय आहे का चला आता कमीत कमी एवढं तर फिटून झाला गं ना नाहीतरी आपल्याला आता पुरं गाव पकडून द्यायचं होतं पण ते हुकलं काम आपलं चला आता तिकडे जेवणाची व्यवस्था आपल्याला बोलावलेला आहे चला आला ना बुडा आला ना ते हिंगा इकडे झाला ते आले का साहेब आले का या ना इकडे या ना चला अरे आले का चला म्हणलं आले ना सरपंच हे ते आले सगळे तुमचीच वाट पाहू राहिलो तो हो ना म्हणलं आलेच नाही बा जमली ना व्यवस्था हो इथं मस्त जेवण केल्यावर आराम करासाठी पाना गिनं बोलावले म्हणलं गुरुजी येऊन राहिले बापरे हो का येऊ द्या त्याला येऊ द्या मग सोबतच जेवण करू हो नाही थांबू जरासं नाही पण मग गडबड होते कसं आता 11 वाजता येतो हो आपली पहिली पंगत कशी मेन माणसाची बसून घेऊ नंतर मग गावाचा गयाटा मग चालते साहेबला म्हणून म्हणलं पटकन बसून घेऊ आपण टेन्शनचं काम नाही पहिला कसं असते तरी गिरी हे ते म्हणजे मावल असते नंतर मग काय गारगुंडच असते ना चला लवकर बसून राहिले ते चला बरोबर बाकी काही अडचण पैसे गिशाची बरोबर झाल्या ना ते व्यवस्थित होईल ना 50 मध्ये का अजून काही वाढू शकते काय तर तुम्हाला मागायची सर म्हट राहिली हो तशी वाढले म्हणा हो 2 सिलेंडर गॅसचे आणा लागले हो त्याची समजा 1000-2000 वाढले का ते हो 52 वर आकडा जाईन ते 52 होणारच आहे ती नाही का 52 करणार तुला आता थांब ना तू होऊ द्या ना 52 नाही 55 झाले चालते पण सगळं आकडा देऊन द्या मला जेवण झाल्यानंतर टच कर द्या कसं माझं काही लक्ष राहत नाही मला जेवण म्हणजे देते वाटते का नाही हो ना आपण फालतू संत्याला 500 रुपये दिले बरोबर ठीक आहे ना चालते हो तुमच्या हिशोबानं हो जेवण झाल्यावर हो निवांत द्या काही हरकत नाही हो चला देडके साहेब आले म्हणलं आता ठीक हो काही विषय नाही राहिला हे बाकीचे इकडे खायचं देऊ देतो यायला आवाज आता पटकन आता बसून घेऊ पंगत पुढची पंगत आहे गडबड करते लोक बरं दुसऱ्या पंक्तीत काय बरं ठीक आहे चला आलो चला म्हणलं पहा आता हेच आहे देणके साहेब मस्त एक नंबर भाजी बिलकुल हो बिलकुल तुम्ही नाव काढसान आता
अच्छा अच्छा हो का हो पाहिलं ना नेले मी अच्छा म्हणजे चांगले मस्त बनवतात नाही खाऊन पहा ना तुम्ही, खाल्ले की बा डबा भरून नेसान तुम्ही. मग सांगतो तुम्हाला, घरच्या बाईसाठी घेऊन जा तुम्ही. कंदीला म्हणजे यायला डब्यात भरून देता म्हणला, टेन्शनचं कामच नाही, नावच काढशील ना काही. तसं करावं लागेल नाही का हो डब्यात हो तिन्ही डब्यात भाजी बनवून देता हे बा कंदीला भाजी एक तुमच्या इथं डबा घ्यायचा एक मानमोळे साहेब आले आणि एक आपल्या इथं दोन्ही डब्यात भरून देता भाजी मस्त फर्स्ट क्लास बिलकुल. अजून 500 दण का देतेस का अजूनही जाऊ दे आपण लय वसूल करू राहिला नाही का हो ना 50च्या जागी 25 मध्ये सगळे आटपते आपलं 25-30 हजार रुपये लागून असलं बरं ठीक आहे ना काही हरकत नाही त्याची काय मोठी गोष्ट आहे हो देऊन देऊ ना भरून डबे हो काही विषय नाही देणं लोक झुंबर आवाज देऊन द्यायला हो चला चला शांताराम चला म्हणला कोण आहे सरपंच साहेब ती मोठी पाटील आहे चला 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 साहेब हो तर म्हणलं हळदी करू नका काय हो भाजी किती पद्धतशीर आहे बिलकुल तरी बाज हा बंद भूषण काही कोणती गोष्ट कमी पडायला नाही पाहिजे शिवला लक्ष ठेवायचं खादोळे साहेब मोठे पाटलं मानमोळे साहेब हे ते सगळं बिलकुल कोणतीच वस्तू कमी नाही पडली पाहिजे चेतन पाणी गिनी बरोबर टाईमवर पोळ्या आता पतल्या आहे जाता समजा नाही का चला झालं सगळं मीठ गीर आलं सगळं करा आता करा मस्त फुरकी मारणं सुरू करून द्या नो टेन्शन हा वार वा जरा आराम म्हणजे फुरका बी मारायची एक टॅग असते बरं हो फुरका मारायची असते असं म्हणजे ठसका नाही बसला पाहिजे त्याला म्हणते फुरका मारणं घ्या आता पद्धतशीर चालते म्हणलं 1 2 3 1 2 3 पान खा म्हणलं एवढे पानं बोला राहायचे तुम्ही काय पान नाही खाली येऊन राहिल्या या ना जेवलं नाही का काय का शांताराम बसलाच करे तू दुसऱ्या पंक्तीत थांब ना जरा इतकी गडबड नको करत जाऊ ना मी का जेवायचं ना अजून तर म्हणलं बा डबे आणले ना मी आणलं गेले का खादोळे साहेब मस्त दोघांचे डबे आणले मानमोळे साहेबाचे बी आणि आपलं खादोळे साहेबाचे तर म्हणलं बाळू तुम्हाला आणा लोक मग नाही बस झालं हेच तर राजा का कशा लोकाला बा काय खाणं काय बस झालं आता म्हणलं आता नाही पाहिजे पैशाचं म्हणा ना पैशाचं दिन ना टिपरी ते तुम्हाला वाटत नाही तेवढा सोपा नाही ते हो ना थांब ना जरा गडबड नको बरं साहेब म्हणलं मग हे गाडीत ठेवून देऊ का मग कसं करू हे डबे का मग नेसान मग तुम्ही नाही तर मग कसं आता टाईम असेल तर मग थांबतो मी नाही तर मग सोबतच जाऊ म्हटलं मग गाडीपर्यंत वडापशी अरे आता काय थांबा ना तुम्ही जाऊ ना सोबतच ते पैसे नाही द्याला तुम्हाला तुमचे किती 52,000 आहे ना काय जास्त झाले अजून काही नाही 52 झाले हो कसं आता आपल्याला कसं काय खोटं काय बोला हो शिल्लक काय सांगून काय आपल्याला काय काय ते फायदा त्या गोष्टी तशा खोट्या नाट्या बरं द्या ना मग नंतर द्या तुमच्या हिशोबानं नाही आता दिली तुम्ही चला आता 10 मिनिटात बस पान घेऊन खाऊ हो या बसा चालेल जाऊ मग चला ये शिवला हो बस म्हणलं बस जमलं देते वाटते पाणी का जमलं हो म्हणलं कंदीला बस तुमचं मी आता म्हणलं बा पाण्यातच आहे काम हो चला बसू तिथं हो खा पान खा नंतर जेवा चला नाही म्हणलं आता हो डबा घेऊ आहे बा फक्त कसं म्हणजे सांडला नाही पाहिजे बरोबर ठेवा भाजी सांगते बरं हो व्यवस्थित असा हो पद्धतशीर ठेवा ठीक आहे मग या मग आता हो काही अडचण नाही आता बरं ठीक आहे मग आम्ही येऊ हो थैल्या अंदर ठेवून द्या मग सांगा आता आहे तरी भुललो तुम्ही आता आहे तुम्ही पैसे नाव नाही काढत राहायचे काय आबाजी तुम्ही थांबा तुमचे 50,000 रुपये देऊन देऊ 2,000 रस्त्याने दिले तुम्हाला हो आता 52 मधले 2 गेले 50 राहिले 50चं बंडल आहे आपल्या इथं काढले की देऊन देतो चला बसा म्हणलं मानमोळे साहेब चला घ्या बसा घ्या हा बाजूला डबे देऊन द्या माझा ओके ते काय आता पैसे म्हणजे काय पैसाच असते का सगळं माणूस की हे ती महत्वाची असते मग काय द्या आता हो हे डबे ठेवून द्या अंदर द्या शांततेने द्या हो ठीक आहे सांगा आता काच तर उघडाच होता वाटते हे गाडीचा पुढचा अरे काय आपलं हे मानमोळे साहेब हे काच उघडाच होता राजा गाडीचा आपल्या तुम्हाला दुनिया भरायची घाई शिवला त्या दिवशी आला बोलता राहिला असं मग तुमच्या इकडेच उघडा राहिला वाटते नाही हो ना तेच तर म्हणलं हो ना बरं जाऊ द्या हो काय होणार राहिला इथं हो चला द्या डबे द्या हो चला म्हणला हो या बसा मानमोळे साहेब लवकर बसा पैसे देऊन दे तुमचे मोकळा हो 1 मिनिट आता 50 राहिले तुमचे नाही का 2 तर मिळाले तिथेच दिले तुम्हाला हो 52 मधले हो बरोबर 1 मिनिट ड्रॉप मधले पैसे देतो मी 1 मिनिट काढू ना ओके हां ओके 50चं बंडल कुठे आहे म्हटलं मानमोळे साहेब बंडल दिसत नाही हो 50चं बंडल आपण येताना मी मिसेसला मागितलं होतं ते दिसत नाही याच्यात नाही ना माझ्या समोर तुम्ही आता वहिनीला मागितलं पैसे याच्यातच ठेवले माझ्या देखताच तुम्ही नाही असेल बरोबर पहा ना नाही ना पैसे नाही ना तिच्या 50,000 नाही तिच्या पाहा तुम्ही पहा ना अरे असं कसं झालंय असं कसं अरे काच उघडा ठेवला ते काय राहणार आहे का काही राजा बोलताना काच उघडा होता ना मग 100% हात घातला असेल कोण काय म्हणून काय म्हणजे 50,000 रुपये दिसून नाही राहिले का याच्यात 50 होते का याच्यात अरे 50 होते नाही याच्यात म्हणजे 50 म्हणजे काय 50 करोड नव्हते त्याच्यात 50,000च होते हो पण या हे काच उघडा राहिल्याच्या बहुतेक काही ना कोणा झाबू दिला हो 100% यातले पैसे उडवले मेला आता कधीला जीवन मला वाटेच तरी काही ना काहीतरी होणं जायचे शेवटी नाही का शेवट होणार आहे असाच हो जाऊ दे आपण काल जास्त बोला नाही तर अजून मग 4 लाखाला मग कसं जास्त प्रेशर आहे ना आपल्याला नाही बहुतेक 100% खादोळे साहेब हो उडवला हो बिलकुल 50चं बंडल उडवलं म्हणलं तुम्ही राजा काच उघडा ठेवा नव्हता पाहिजे मग इथे किती आता 1756 लोक येते कोण उडवलं आणि कोण नाही आता कोण नाव कोणावर घ्या
अरे पण आता काय काय मा कपायचं कातडं नेलं का त्यानं 50,000 म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. कंदीला पाहिजे काही तुम्ही असं म्हणजे काळजी करू नका बरं. घाम फुटल्यासारखं झाला तुम्हाला. इतकी काय चिंता करून राहिले तुम्ही. चिंता म्हणजे ते सगळ्याचे पैसे मला देणार आहे ना. संध्याकाळी पैसे लोक मागायला येतील ना, म्हणून म्हणलं बा पैशाचं कसं. अरे 50,000 जर इतकं टेन्शन घेतलं तर काय कसं काय होणार आहे. हे बा काळजी करू नका तुम्ही अजिबात. हो पैसे तुमचे भेटून जातील. तुम्ही मला कसं संध्याकाळी फोन करा. मी फोन करून देतो तुम्हाला. फोन पे मारून देतो. काही विषय नाही त्याचा. 50,000 म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. बरं चालते ना मग. संध्याकाळी मग 6 वाजता केला चालेल फोन. मग चालते ना 8-9 वाजता करा. म्हणजे कसं मॅडमच्या अकाउंटमधून आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे ना फोन पे. माझं मी कसं वापरत नाही, ब्लॉक केलं आहे माझं मी ते. हो ठीक आहे चालते ना मग. 8 वाजता फोन करा तुम्ही. ध्यानानं पण माझं लक्ष नाही राहत. बरं हो ठीक आहे ना. हो ना पण ते लोक येतात ना पैशाले, म्हणून म्हणलं पाण्यावाला आहे ते सगळे. दुकानदाराचे पैसे देणार सगळ्याचे, म्हणून म्हणलं जरा लवकरच दे जा मग. हो ना 8 वाजता मारून देतो मी. हो काही विषय नाही. हो तुम्ही फक्त फोन करता. माझं लक्ष नाही राहता. मला कसं माझ्या मागाय 1756 पुढे. ठीक आहे मग येऊ मग आम्ही. ठीक आहे मग. झाला तर भेटा तू. हो चला धन्यवाद.